हेलो एंड वेलकम ऑल ऑफ यू स्टूडेंट्स। आज की क्लास में हम देखने वाले हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट्स के ऊपर के सारे इंपॉर्टंट क्वेश्चन और मराठी में भारतीय कलांचा इतिहास या चॅप्टरवरील महत्त्वाचे प्रश्न। चला सुरू करूया। आजच्या क्लासमध्ये सुरू करण्यापूर्वी एमव्हीसॅट बद्दल सांगायचं तर मेगा वेदांतू स्कॉलरशिप ॲडमिशन स्टेट जी टेस्ट आहे ती होणार आहे आणि त्याच्या तारखा आहेत 27, 28, 4 आणि 5 ऑक्टोबर 2025। एमव्हीसॅटसाठी तुम्हाला खूप सारे प्राइजेस अवेल केले गेलेले आहेत। त्याच्यामध्ये गेट AIR ऑल इंडिया रँक, त्यानंतर 100% स्कॉलरशिप, 150 करोड्स ऑफ स्कॉलरशिप अँड 2 करोड्स ऑफ कॅश प्राइजेस अँड रिवॉर्ड्स। तर याची लास्ट डेट आहे सबमिशनची 30 सप्टेंबर 2025। आता याचे सेंटर्स पण आहे कारण ही एक्झाम ऑफलाईन होणार आहे। याच्यामध्ये PCMC पुणे, स्वारगेट पुणे, औंध पुणे, सिंहगड पुणे, बुलढाणा आणि अमरावती हे महत्त्वाचे सेंटर्स याच्यामध्ये दिलेले आहेत। चला पहिला जो प्रश्न आहे या चॅप्टर मधला की व्हॉट काइंड ऑफ प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल इन द फील्ड ऑफ आर्ट। कला क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत याच्यावरती तुम्हाला ब्रीफली 5 पॉइंट लिहिणं आवश्यक आहे कारण हा प्रश्न पेपरमध्ये डायरेक्टली विचारतात। तुम्हाला लिहायचं की कला क्षेत्रामध्ये गेल्यानंतर कोणकोणत्या व्यावसायिक संधी आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध होतात याबद्दल आपण आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये डिस्कस केलेला याचा आन्सर बघून घ्याल कारण याच्यावरती एक स्पेसिफिक आपण सेक्शन घेतलेला होता आणि हा प्रश्न IMPS तुम्हाला तेवढी मेहनत तर घ्यावीच लागेल। त्यानंतर आहे अन एक्सपर्ट विथ डीप अंडरस्टँडिंग ऑफ आर्ट हिस्ट्री इज रिक्वायर्ड इन द आर्ट मार्केट। कला क्षेत्रात कला इतिहासाची सखोल समज असलेल्या तज्ञाची आवश्यकता असते। का असते आवश्यकता हा पहिल्यांदा मुद्दा तुम्हाला समजला पाहिजे कारण जो एक्सपर्ट आहे तो कलेची जास्त जाण ठेवतो, त्याला कलेबद्दल संपूर्ण डीप माहिती असते आणि त्या सखोल ज्ञानाचा जर आपण वापर केला किंवा त्या व्यक्तीचा जो आहे तो आपण इन्व्हॉल्वमेंट घेतली एखाद्या कोणत्याही ठिकाणचं कलाक्षेत्र समजून घेण्यासाठी तर त्या व्यक्तीद्वारे आपल्याला त्याची प्रॉपर माहिती मिळू शकते आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं एका कला क्षेत्रामध्ये कला इतिहासाची समज असलेल्या तज्ञाची आवश्यकता आहे आणि ही पण एक त्यातली व्यावसायिक संधी आहे। त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग सेंटेन्स विथ इट्स रिझन। त्या आपल्याला खालील वाक्याचं कारण सांगून स्पष्ट करायचं आहे। इट इज नेसेसरी टू प्रिझर्व द ट्रॅडिशन लाईक चित्रकथी परंपरा आपण पाहिली विच इज द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन म्हणजे ती आता ऱ्हास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। ही जी चित्रकथी नावाची जी परंपरा आहे या चित्रकथी सारख्या परंपरा आपण का सांभाळून ठेवल्या पाहिजे, का गरज आहे आपल्याला की ही नामशेष मार्गावर आहे तर तिला जपण्याची गरज आहे। त्याचं कारण ही परंपरा काय असते आणि याच्याबद्दल आपल्याला कोणकोणत्या नवीन गोष्टी माहिती होतात ह्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आपण डीपली त्यात टाकू शकतो। त्यानंतर राईट अ शॉर्ट नोट ऑन मराठा स्टाईल ऑफ पेंटिंग। मराठा चित्रशैलीची एक छोटीशी तुम्हाला नोंद या ठिकाणी लिहायची। काय आहे मराठा चित्रशैली, मराठा चित्रशैलीचा उगम कुठे झाला, मराठा चित्रशैलीमध्ये कोणकोणत्या अजून आपल्याला चित्रशैलीचा समावेश पाहायला मिळतो, त्यात युरोपियन आहे का, मग त्यानंतर त्याच्यामध्ये पारसी किंवा फारसी किंवा म्हणू शकतो ग्रीक कलेचा इतिहासाचा समावेश किंवा त्या कलेचा काही प्रबंध आहे तर या सगळ्या गोष्टी आपण टाकतो। त्या राईट डिटेल स्टाईल ऑफ पेंटिंग क्वेश्चन आहे। लोककला बद्दल आपल्याला याच्यामध्ये डिटेल लिहायचं आहे। 5 पॉइंट तुम्हाला आले पाहिजे की फोक स्टाईल ऑफ पेंटिंग काय आहे आणि या शैलीचा कसा प्रकारे वापर केला जातो, कोण कोण ते लोक याच्यामध्ये येतात जे फोक स्टाईलला फॉलो करतात त्या लोकांची माहिती पण आपण त्यात लिहायची आहे। त्यानंतर आहे उपयोजित कलेमध्ये कोणतं क्षेत्र समाविष्ट आहे, अप्लाइड आर्ट मध्ये कोणते क्षेत्र येतात ते सगळे क्षेत्र तुम्हाला लिहायचे ज्या ज्या क्षेत्राचा याच्यामध्ये समावेश होतो। त्यानंतर ट्रॅडिशन ऑफ चित्रकथी, पुन्हा प्रश्न आहे चित्रकथीची परंपरा काय आहे आणि त्यामुळे हा प्रश्न जास्त आयाम होतो कारण बोर्ड पण याच्यावर फोकस करतं। एखादी परंपरा जास्त हायलाइट होत असेल तर ती पुन्हा पुन्हा वाचून ती व्यवस्थित करून ठेवली पाहिजे। त्यानंतर एक्सप्लेन द स्टेटमेंट विथ रिझन, तर्कास स्पष्ट करा। हेमाळपंथी टेम्पल्स एक्सलंट एक्झाम्पल ऑफ टेम्पल आर्किटेक्चर। हेमाळपंथी मंदिरं ही मंदिर स्थापत्यकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे। पुस्तकात ब्लू पिंक कलरच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेल अशा बॉक्समध्ये हेमाळपंथी कलेचं एक मंदिर दाखवलंय आणि त्याची संपूर्ण माहिती दिली आहे। ती पूर्ण माहिती वाचून
आणि त्याचे एक्झाम्पल देऊन त्याला स्पष्ट तुम्ही करू शकता. ते वाचणं आता तुमचं काम आहे. पुस्तकाचा जास्तीत जास्त यूज केलाय बघा. हा बुकमध्ये विचार नाही आर्ट काय हे एक्सप्लेन काय असतं कला कला म्हणतात काय एव्हरीथिंग अबाउट आर्ट विचारू शकतो 5 मार्क्ससाठी हाही प्रश्न विचारला जातो आणि आन्सर 25 थर्ड यामध्ये राईट अबाउट द ट्रॅडिशनल स्कल्पचरल हा प्रश्न येतो. शिल्पकलेच्या लोकपरंपरेविषयी तुम्हाला 25 ते शब्दामध्ये माहिती द्यायची असते आणि हा प्रश्नही तेवढ्याच मार्क्ससाठी जास्तीत जास्त मार्क्ससाठी विचारला जातो आणि हे सगळे यातले IMP क्वेश्चन्स आहेत. ओके, सो आय होप हे सगळे प्रश्न तुम्ही करून ठेवाल आणि पुढचा जो चॅप्टर आहे तो भूगोलावरचा असेल, त्याचेही तुम्हाला जे आहे IMP क्वेश्चन देण्यात येतील. धन्यवाद. असाच तुमचा जो सहभाग आहे ह्याच्यामध्ये जो चालू आहे, जे IMP क्वेश्चन्स तुम्हाला मिळतायत ते तुम्ही काढून ठेवत असाल, हायलाइट करून ठेवत असाल, खूप फायदा होईल तुम्हाला पेपरसाठी.